नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तर बुधवारी 4 जुलै 2026ला गुरुपौर्णिमा आहे आणि या एक दिवशी जर तुम्ही स्वामींची ही एक सेवा केली तर तुमचं पूर्ण आयुष्य बदलून जाईल. घरात सुख शांती येईल आणि पैशाची अडचण कायमची दूर होईल. व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा, कारण मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप पूर्ण विधी सांगणार आहे. शेवटपर्यंत बघा आणि कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर मैत्रिणींनो, गुरुपौर्णिमा म्हणजे गुरूंना वंदन करण्याचा दिवस आहे. स्वामी म्हणतात, गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वरा. या दिवशी केलेली सेवा 100 पटीने फळ देते. खूप लोक मंदिरात जातात, दर्शन घेतात, पण खरी सेवा काय आहे हे त्यांना माहीत नसतं. स्वामींना फक्त फुलं आणि प्रसाद नकोय, त्यांना तुमची श्रद्धा आणि समर्पण हवंय. आणि म्हणूनच आज मी तुम्हाला 3 सोप्या सेवा सांगणार आहे, ज्या तुम्ही अगदी सोप्या रीतीने घरातच करू शकता. तर म्हणून तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर पहिली आणि सर्वात महत्त्वाची सेवा आहे, गुरुचरित्राचा 14वा अध्याय वाचायचा आहे. का 14 अध्याय वाचायचा आहे? कारण या अध्यायात स्वामी स्वतः सांगतात की संकटात सापडलेल्या भक्ताला कसं वाचवलं जातं. तर सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ कपडे घाला. स्वामींचा फोटो समोर दिवा आणि अगरबत्ती लावा. श्री गुरुदेव दत्त म्हणून 3 वेळा माळ जप करा. मग अध्याय 14वा श्रद्धेने वाचा. चुकला तरी चालेल, पण भाव महत्त्वाचा आहे. ह्या अध्याय वाचल्यावर स्वामींची ऊर्जा तुमच्या घरात येते. 21 दिवसांपर्यंत त्याचा प्रभाव राहतो. तर दुसरी सेवा आहे नाम जप आणि नैवेद्य. तर काय करायचं आहे, एका ताटात स्वामींना आवडणारा नैवेद्य ठेवा. म्हणजे बासुंदी, जिलेबी किंवा मग बेसनचा लाडू केला तरी चालेल. किंवा हे नाही जमलं तर तुम्ही साधा साखर भातचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल. माळ घेऊन 108 वेळा हा मंत्र तुम्ही जपायचा आहे. तर श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. जप झाल्यावर नैवेद्य स्वामींना अर्पण करा आणि 10 मिनिटं शांत बसा. नंतर तोच प्रसाद घरातल्या सगळ्यांना खायला द्या. याने घरातली नकारात्मक ऊर्जा जाते आणि लक्ष्मी स्थिर होते. पैशाचे मार्ग मोकळे होतात. तर तिसरी सेवा म्हणजे दान. स्वामींनी आयुष्यभर दीनदुबळ्यांची सेवा केली आहे. पौर्णिमेला एक गरजू व्यक्तीला जेवण द्या किंवा एखाद्या मुलाला वह्या पुस्तकं दिली तरी चालेल. जर हेच काहीच जमत नसेल तर 11 रुपयांची दक्षिणा मंदिरात द्या. लक्षात ठेवा, स्वामी म्हणतात हाताने दिलं तरच पदरात पडतं. हे दान तुम्ही गुप्तपणे करायचं आहे. त्याचा फोटो काढून सोशल मीडियावर टाकायचा नाही. तर सेवा करताना ह्या 3 चुका अजिबात करू नका. राग आणि वाद. या दिवशी घरात कोणाशीही भांडू नका. कोणाचीही निंदा करू नका. फक्त चांगलंच बोला. तर माझं होईल का असा विचार करू नका. पूर्णपणे स्वामींवर श्रद्धा ठेवा. स्वामी सर्व काही व्यवस्थित करतील. तर मैत्रिणींनो, उद्या गुरुपौर्णिमा आहे. तर 3 पैकी जमेल ती एक सेवा नक्की करा. विश्वास ठेवा, 21 दिवसात तुम्हाला स्वतःला बदल जाणवेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. त्या शेजारचं जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा, म्हणजे स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल आणि तुम्ही सेवा